इफ आणि एल्स आपण त्याच्यामध्ये डिस्कशन केलं होतं. त्याच्यानंतर तुमचा जो नेक्स्ट आहे स्विच केस. तर स्विचच्या आधी आपण लूपिंग स्टार्ट करू, ज्याच्या थ्रू आपल्याला काय करता येईल की फॉर लूप, वाईल, डू वाईल हे कम्प्लीट करायचं आहे आज. तर लुपिंग म्हणजेच काय की रिपिटेशन्स जर तुम्हाला पाहिजे असतील, इटरेशन, हा इटरेशन पण म्हणू शकतो, पण रिपिटेशन्स जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण रिपिटेशन्स घेण्यासाठी लुपिंग कन्सेप्ट घेत असतो. आता रिपिटेशन्स म्हणजे काय, समजा मला 1 2 3 4 5 असे अप टू 100 पर्यंत प्रिंट करायचं आहे सिक्वेन्शियली. तर मी याच्यासाठी काय करू शकतो, लूप यूज करू शकतो. त्याच्यानंतर मला एकच गोष्ट सेम टाइम, जसं आपला HBPM, JSPM, ठीक आहे, JSPM जो आहे मला 100 टाइम्स प्रिंट करायचं आहे. तर मी याला 100 टाइम्स सी आउट स्टेटमेंट लिहिण्यापेक्षा मी काय करेल, याला फॉर लूप यूज करेल आणि एकदा सी आउट स्टेटमेंट यूज करून याला 100 टाइम्स प्रिंट करेल. तर ते 100 टाइम प्रिंट करण्यासाठी मला काय घ्यावं लागेल, लूप घ्यावं लागेल. मग तो डू वाईल लूप असेल, वाईल लूप असेल किंवा फॉर लूप असेल, तर त्याचा यूज करून मी काय करू शकतो की याला रिपीटेडली एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे एका स्टेटमेंटला जर किंवा एका ब्लॉक ऑफ स्टेटमेंटला मला काय करायचं असेल, रिपीटेडली जर एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही काय यूज करू शकता, लूपिंग यूज करू शकता. तर याच्यामध्ये तुमचे 3 कन्सेप्ट आहेत. एक पहिला जो आहे तुमचा फॉर लूप, दुसरा आहे वाईल अँड थर्ड इज डू वाईल. तर हे कन्सेप्ट आय थिंक तुम्ही सी प्रोग्रामिंग मध्ये शिकले असणार आहेत. ते सेम कन्सेप्ट आहे, बाकी काही याच्यामध्ये चेंजेस नाही आहे. फॉर्मॅट सेम आहे, सिंटॅक्स सेम आहे, त्याचं एक्झाम्पल पण आपण सेम टाईपचेच घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तुमचा फॉर लूप. फॉर लूप मध्ये काय आहे की तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, सिंटॅक्स आहे फॉर लूपचं. सिंटॅक्स मध्ये दिलेलं आहे फॉर, सगळ्यात पहिले तुमचा इनिशियलायझेशन आणि याच्या सोबत तुम्ही डिक्लेरेशन सुद्धा घेऊ शकता, म्हणजे डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन इथे घेऊ शकता, सेमिकोलन. त्याच्यानंतर तुमचं आहे टेस्ट कंडिशन, टेस्ट कंडिशन अँड लास्ट मध्ये इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. तर या टाईपचं तुमचं सिंटॅक्स आहे फॉर लूपचा आणि त्याला एक ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स, जे काही तुम्हाला रिपीटेडली एक्झिक्यूट करायचं असेल तर ते ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स तुम्ही इथे घेऊ शकता. तर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट इथे घेऊ शकता. तर जेव्हापर्यंत कंडिशन तुमची ट्रू राहील तेव्हापर्यंत तुमचं ब्लॉक ऑफ स्टेटमेंट काय होईल, एक्झिक्यूट होईल. आणि कंडिशनला तुम्हाला चेंज करण्यासाठी, कंडिशनला चेंज नाही म्हणता येणार, कंडिशनला सॅटिस्फाय करण्यासाठी इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट आणि इनिशियलायझेशन ह्या 2 व्हॅल्यूज तुम्हाला यूज करता येतील. तर हा नॉर्मल सिंटॅक्स फॉर इनिशियलायझेशन, म्हणजेच आपण कुठलीही व्हॅल्यू देत असतो व्हेरिएबलला, तर ती व्हॅल्यू तुम्ही इथे असाइन करू शकता. टेस्ट कंडिशन म्हणजे जे कंडिशनल तुमचे रिलेशनल ऑपरेटर्स आहेत त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, कंडिशन क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर तुमचं इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट याच्यावरती सुद्धा आपण लेक्चर घेतलेलं आहे की इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट कसं करता येईल. देन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, म्हणजे इथे जे तुम्हाला रिपीटेडली स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे असतील ते स्टेटमेंट्स तुम्ही इथे घेऊ शकता. एक एक्झाम्पल बघूया नॉर्मल एक्झाम्पल मध्ये. फॉर लूप मला काय करायचंय, तुमचा जो JSPM आहे हा JSPM मला 100 टाइम्स प्रिंट करायचंय. तर 100 टाइम प्रिंट करण्यासाठी मी स्टार्ट करेल इनिशियलायझेशन इंटीजर I इज इक्वल टू 1, I इज लेस दॅन इक्वल टू 100. ओके, मी 100 काय घेतलाय, लेस दॅन इक्वल टू काय घेतलाय आणि का बरं घेतलाय, आणि इकडे 1 का बरं घेतलाय ते आपण नंतर डिस्कस करू. आणि इथे I प्लस प्लस घेतोय. आता सी आउट JSPM, ठीक आहे. तर आता हा स्टेटमेंट आहे, मला 100 टाइम्स प्रिंट करायचा. आता एक कंडिशन मी कशी घेतली आहे बघा. सगळ्यात पहिला आपला जो सिंटॅक्स आहे तो इनिशियलायझेशन, म्हणजे आपल्याला स्टार्ट ऑफ दी लूप आपल्याला डिफाइन करायचं की आपला लूप कुठपासून स्टार्ट झालं पाहिजे.
तर लूप स्टार्ट करण्यासाठी आपण कुठली पण व्हॅल्यू देऊ शकतो. इथे तुम्हाला 10 पासून स्टार्ट करायचं असेल 10 पर्यंत पासून पण स्टार्ट करू शकता, 0 पासून करायचं असेल 0 पासून पण करू शकता. तर डिपेंड ऑन दी स्टार्ट कंडिशन तुम्हाला काय करायचं आहे, कंडिशन मेन्शन करायचे. आता मी काय केलं इथे, इंटिजर मला 100 टाइम्स पाहिजे, म्हणजे 1 to 100 पर्यंत माझं काय झालं पाहिजे, JSPM प्रिंट झालं पाहिजे. तर मी स्टार्ट केलेलं आहे आय इज इक्वल टू 1. व्हेरिएबल कुठलाही घेऊ शकता, आय जे के ए बी सी डी कुठलाही नाव घेऊ शकता व्हेरिएबल वरती, असं काही रेस्ट्रिक्शन्स नाहीत की तुम्ही आयच घेतलं पाहिजे. व्हेरिएबल नेम कुठलाही घेऊ शकता, देन व्हॅल्यू कुठली पण देऊ शकता. त्याच्यानंतर डिपेंड ऑन युअर रिक्वायरमेंट तुम्हाला काय करायचं आहे, कंडिशन बनवायची. तर आय जी ही व्हॅल्यू आहे लेस दॅन मी काय केलंय, कारण स्मॉल व्हॅल्यू पासून स्टार्ट केलाय, आणि इक्वल टू का बरं केलाय, कारण मला 100 टाइम्स पाहिजे. तर 100 टाइम्स म्हणजेच काय, 1 पासून ते 100 पर्यंत ही व्हॅल्यू यायला पाहिजे, म्हणून इक्वल टू घेतलेलं आहे, लेस दॅन अँड इक्वल टू. अँड देन आय प्लस प्लस घेतलेला आहे. तर आय प्लस प्लस याच्यासाठी की आयची व्हॅल्यू जी आहे ही स्मॉलर व्हॅल्यू आहे आणि मला लार्जर व्हॅल्यू पर्यंत जायचं आहे, म्हणून मी काय केलेलं आहे, आय प्लस प्लस केलेलं आहे. तर 1 + 1 2 3 4 5 असं इन्क्रीज होत जाईल तुमचा 100 पर्यंत. 100 पर्यंत कंडिशन ट्रू राहील, 100 नंतर कंडिशन ऑटोमॅटिकली फॉल्स होऊन जाईल. तर फॉल्स झाल्यानंतर लूपच्या बाहेर येईल. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की इंटिजर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन इक्वल टू 100 अँड आय प्लस प्लस. याच सेम कंडिशनला मी दुसऱ्या याच्यात पण लिहू शकतो, इंटिजर आय इज इक्वल टू 100, आय इज लेस दॅन आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1, आय मायनस मायनस. या टाईपने जरी तुम्ही लिहिलात तरी पण सेम लूप चालेल, या टाईपने जरी लिहिलात तरी पण सेम लूप चालेल. म्हणजे तुम्हाला डिपेंड ऑन तुमच्या कंडिशन तुम्हाला लूप सॅटिस्फाय करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही रिव्हर्स घ्या किंवा फॉरवर्ड घ्या, म्हणजे मोठ्या संख्येपासून कमी करत आणा किंवा कमी संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जा, दोन्ही याला तुम्हाला हा इलिजिबल राहील. बट मी आता हे सिंपल याच्यात तुमचं 1 पासून 100 पर्यंत घेतलेलं आहे. तर जसं जसं फॉर लूप चालेल तसं तसं तुमचं JSPM काय होईल, प्रिंट होईल. आता फॉर लूप चालण्याचा त्याचा जो टेक्निक आहे तो काय आहे, सगळ्यात पहिली स्टेप असते त्याच्यात इनिशियलायझेशन. आय इज इक्वल टू 1. जसं आय इज इक्वल टू 1 झालं तर आय ची व्हॅल्यू काय येईल, 1 होईल. इथे मी व्हॅल्यूज देतो, आय ची व्हॅल्यू 1. 1 झाल्यानंतर इथून जाईल तो कंडिशन चेक करायसाठी. कंडिशन मध्ये आला आय इज लेस दॅन इक्वल टू 1 आहे का, आय ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे 1 इज लेस दॅन इक्वल टू 100 आहे का, येस लेस दॅन इक्वल टू 100 आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली, ट्रू. जर ट्रू असेल तर लूपच्या आतमध्ये, म्हणजे पहिले इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, नंतर ट्रू असेल तर लूपच्या आतमध्ये, फॉल्स असेल तर लूपच्या बाहेर. ठीक आहे. जर ट्रू आहे तर लूपच्या आतमध्ये येईल, स्टेटमेंट प्रिंट करेल, जसं एंड ऑफ द लूप मिळेल त्याला पुन्हा काय करेल तो, इथून इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. तर इथून एंड ऑफ द स्टेटमेंट झाला, इन्क्रीमेंट केला आय प्लस प्लस, म्हणजेच आय ची व्हॅल्यू होईल 2. देन अगेन कंडिशन चेक, कंडिशन चेक 2 इज लेस दॅन 100, ट्रू असेल तर आतमध्ये येईल, अगेन इन्क्रीमेंट करेल, अगेन टेस्ट कंडिशन. तर या प्रकारे तुमचा फॉर लूप चालत असते. तर फॉर लूप मध्ये काय, पहिला इनिशियलायझेशन, देन टेस्ट कंडिशन, फर्स्ट स्टेप. जर ट्रू असेल तर आतमध्ये येईल, जर फॉल्स असेल तर बाहेर येईल. जर ट्रू आहे आणि आतमध्ये आला, स्टेटमेंट कंप्लीट झाले तर अगेन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट झाल्यानंतर अगेन कंडिशन चेक, अगेन ट्रू असेल तर आत, फॉल्स असेल तर बाहेर. तर या टाईपने तुमचा काय आहे, फॉर लूप वर्क करत असतो. तर हा फॉर लूप वर्क करताना जेवढ्या वेळ तुमची व्हॅल्यू सॅटिस्फाय होत आहे, म्हणजे ती व्हॅल्यू कुठपर्यंत सॅटिस्फाय होईल, 100 पर्यंत. 100 पर्यंत ट्रू होईल, 100 पर्यंत तुमचं JSPM प्रिंट होईल. 100 झाल्यानंतर ट्रू आहे कंडिशन, प्रिंट झालं, पुन्हा 1 प्लस म्हणजे 101 झाला. कंडिशन चेक करायला येईल, आय म्हणजेच 101 इज लेस दॅन इक्वल टू 100 आहे का, नाही, मग फॉल्स असल्यानंतर काय होईल, तुमचा आउटपुट लूपच्या बाहेर येईल. तर अशा प्रकारे तुमचा फॉर लूप चालत असतो. समजलं का सगळ्यांना? हा फ्लो लक्षात ठेवा, इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन स्टार्टिंगला, देन जर ट्रू असेल तर आतमध्ये, जर फॉल्स असेल तर डायरेक्ट फॉर लूपच्या बाहेर.
तर ट्रू आहे आतमध्ये आला तर जेवढे स्टेटमेंट असतील इथे एकच स्टेटमेंट नाही मल्टिपल स्टेटमेंट्स असतील ते मल्टिपल स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील. लास्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर कुठे येईल इन्क्रिमेंट डिक्रिमेंट मध्ये. इन्क्रिमेंट डिक्रिमेंट झाल्यानंतर पुन्हा टेस्ट कंडिशन चेक होईल आणि हे जे रिपिटेशन आहे ही फक्त पहिल्या वेळेस इनिशियलायझेशन होईल त्याच्यानंतर डबल इनिशियलायझेशन होणार नाही. मल्टिपल टाइम्स हा इथेच चालत राहील. म्हणजेच ट्रू असेल तर लूप त्याच्यानंतर इन्क्रिमेंट डिक्रिमेंट कंडिशन अगेन ट्रू असेल तर आतमध्ये इन्क्रिमेंट डिक्रिमेंट असा हा सर्कल इथे चालत राहील. देन इथे कंडिशन फॉल्स झाल्याबरोबर तो काय करेल इथून एक्झिट करेल. सगळ्यांना समजलं फॉर लूप काय आहे. फॉर लूपचा तुमचा जो सिंटॅक्स आहे इनिशियलायझेशन टेस्ट कंडिशन इन्क्रिमेंट डिक्रिमेंट अँड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स. त्याचं एक्झाम्पल तुमचं एक सांगितलंय की मी JSPM तुम्हाला प्रिंट करायचं असेल मग आधी याच्या जागेवरती तुम्ही दुसरं काही पण प्रिंट करू शकता. असं काही नाही की JSPM प्रिंट केलं पाहिजे. याच्या जागेवरती तुम्ही कंडिशन्स पण घेऊ शकता. याच्या जागेवरती तुम्ही नंबर्स प्रिंट करायचे असतील नंबर्स प्रिंट करू शकता. तर हा आहे तुमचा फॉर लूप. त्याच्यानंतर आहे तुमचा व्हाईल आणि डू व्हाईल. आता व्हाईल आणि डू व्हाईल मध्ये जर तुम्ही बघितलात तर दोघेही सेमच आहेत ऑलमोस्ट. फक्त त्याच्यामध्ये डिफरन्स काय की एक एंट्री कंट्रोल आहे आणि एक आहे एक्झिट कंट्रोल. इकडे घेतो मी डू व्हाईल आणि इकडे व्हाईल. तर सगळ्यात पहिला डिफरन्स म्हणजेच हा आहे एक्झिट कंट्रोल आणि हा आहे एंट्री कंट्रोल. आता एक्झिट कंट्रोल आणि एंट्री कंट्रोल का बरं. तर एक्झिट कंट्रोल म्हणजेच काय की याची कंडिशन लूप झाल्यानंतर एक्झिक्यूट होईल. आता मी याचा सिंटॅक्स लिहितो इथे. तर सिंटॅक्स मध्ये काय आहे याचा डू ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आणि व्हाईल इथे राहील तुमची कंडिशन. ठीक आहे. आणि याचा सिंटॅक्स जर कन्सिडर केला तर व्हाईल कंडिशन देन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे. तर हा झाला नॉर्मल. तर याच्यामध्ये बघा पहिले काय होतंय की तुमचा डू ब्लॉक ऑफ स्टेटमेंट जे काय असतील तुमचे तर डू ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील त्याच्यानंतर कंडिशन चेक होईल. याच्यामध्ये काय होत आहे आधी कंडिशन चेक होत आहे त्याच्यानंतर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स आहेत. तर एक्झिट कंट्रोल म्हणजेच काय की जेव्हा लूप संपतोय म्हणजे इथून लूप स्टार्ट होत आहे इथे संपतोय आणि त्याच्यानंतर त्याची कंडिशन चेक होत आहे म्हणून याला म्हणतात एक्झिट कंट्रोल. आणि एंट्री कंट्रोल म्हणजेच काय की एंट्री म्हणजे स्टार्ट ऑफ दी तुमचा लूप जो आहे त्या स्टार्टलाच कंडिशन चेक होत आहे आणि त्याच्यानंतर जर कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि कंडिशन फॉल्स असेल तर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. म्हणून म्हणतात याला एंट्री कंट्रोल आणि याला म्हणतात एक्झिट कंट्रोल. सेकंड डिफरन्स ऍटलिस्ट वन टाइम तुमचा जो डू व्हाईल आहे हा कंपल्सरी एक्झिक्यूट होईल ऍटलिस्ट वन टाइम. आणि हा जो आहे डिपेंड ऑन कंडिशन. याच्यामध्ये काय होते ऍटलिस्ट वन टाइम म्हणजे कंपल्सरी एकदा तुमचा जो ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होतील कंपल्सरी एकदा. आणि याच्यामध्ये काय आहे डिपेंड ऑन कंडिशन म्हणजेच काय की कंडिशन ट्रू असेल तरच एक्झिक्यूट होतील अदरवाईज एक्झिक्यूट होणार नाहीत. तर याच्यामध्ये कंडिशन ट्रू आहे तर तुमचं ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होत आहे. फॉल्स असेल तर एकदा पण होणार नाही. म्हणजे जर कंडिशन आधीच फॉल्स असेल तर तुमचं ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एकदा पण एक्झिक्यूट होणार नाही. बट याच्यामध्ये काय कंपल्सरी एकदा तुमचा जो ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे तो एक्झिक्यूट होईल. तर हे जे दोन मेन डिफरन्स आहे त्याच्यामध्ये डू व्हाईल आणि व्हाईल मध्ये की हा आहे तुमचा एक्झिट कंट्रोल हा आहे तुमचा एंट्री कंट्रोल. म्हणजेच तुमचा हा एक्झिट मध्ये कंडिशन चेक करेल हा एंट्री मध्ये कंडिशन चेक करेल. देन याच्यामध्ये ब्लॉक ऑफ स्टेटमेंट जो आहे कंपल्सरी एकदा एक्झिक्यूट होईल. याच्यामध्ये ब्लॉक ऑफ स्टेटमेंट जो आहे तो जर कंडिशन फॉल्स आहे तर त्या कंडिशन फॉल्स मध्ये एकदा एक्झिक्यूट होणार नाही. कंपल्सरी याच्यात एकदा तरी होईल याच्यात एकदा पण होणार नाही कंडिशन फॉल्स असेल तर. तर हे दोन डिफरन्स आहेत. आता यांचे जे आपण दोघांचे पण सिंटॅक्स बघू आणि एक एक स्मॉल एक्झाम्पल. तर असं तुम्हाला वाटत असेल की एखाद्या ठिकाणी
आपली कंडिशन जी आहे ती ऍटलिस्ट एकदा तरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला एकदा तरी आउटपुट यायला पाहिजे, तर त्या कंडिशन मध्ये आपण डू व्हाईल यूज करतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा डिपेंड ऑन कंडिशनच असलं पाहिजे, म्हणजे कंडिशन जर असेल सॅटिस्फाय तरच एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, अदरवाईज झालं नाही पाहिजे, त्या कंडिशन मध्ये आपण व्हाईल यूज करू शकतो. देन सिंटॅक्स. तर डू व्हाईल मध्ये आता सगळ्यात पहिले आपल्याला काय आहे ते इनिशियलायझेशन, याच्यासोबत डिक्लेरेशन पण केलं तरी चालेल. देन डू ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, अँड व्हाईल, आणि इथे कंडिशन सेमिकोलॉन. तर हा आहे तुमचा. आता याच्यामध्ये एक स्टेटमेंट इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट जो आहे तो ब्लॉक ऑफ स्टेटमेंटच्या आतमध्ये आला. इथे इथे पण सेम इनिशियलायझेशन, देन व्हाईल, देन कंडिशन, block of statements, then increment decrement and close. तर दोघांची सिंटॅक्स बघू शकता तुम्ही. इनिशियलायझेशन, आता लूपिंग म्हणल्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय की रिपिटेशन्स येणार, आणि रिपिटेशन्स येणार म्हणजे तुम्हाला स्टार्ट ऑफ द पॉइंट पाहिजे आणि एंड ऑफ द पॉइंट पाहिजे. तर स्टार्ट ऑफ द पॉइंट तुमचा इनिशियलायझेशन मध्ये असणार आहे आणि एंड ऑफ द पॉइंट तुमचं असणार आहे कंडिशन मध्ये. मग त्याला तुम्हाला स्टार्ट टू एंड जाण्यासाठी इन्क्रीमेंट डिक्रीमेंट लागणार आहे. जसं फॉर लूप मध्ये 3 स्टेप्स आहेत तुमच्या, इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. सेम व्हाईल लूप मध्ये पण आहेत. तर तुमचं इनिशियलायझेशन, व्हाईल, कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, सेम इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. फक्त एवढंच आहे की फॉर लूप मध्ये एका स्टेटमेंट मध्ये आपण सगळे घेतो आणि व्हाईल डू व्हाईल मध्ये त्याला डिफरन्शिएट केलं जातं. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की सगळ्यात पहिले इनिशियलायझेशन होईल. एक एक्झाम्पल पण घेऊ आपण. एक्झाम्पल मध्ये मगाशीचा जो एक्झाम्पल घेतला होता मी तोच घेतोय. आय इज इक्वल टू 1 डू सी आउट JSPM I प्लस प्लस while काय ब्लर, तर इंटिजर आय इज इक्वल टू 1 डू सी आउट JSPM I प्लस प्लस आणि व्हाईल कंडिशन द्यायची होती आपली आय इज लेस दॅन इक्वल टू 100. जो लास्ट टाइम आपण एक्झाम्पल घेतला होता तोच एक्झाम्पल मी घेतोय. त्याच्यामध्येच काय घेतलं होतं की आय इज इक्वल टू 1 JSPM I प्लस प्लस व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू 100. सेम इथे पण तोच एक्झाम्पल, इंटिजर I is equal to 1 while I is less than equal to 100, see out JSPM, then increment and while loop close. तर दोन्ही याच्यात मध्ये मी घेतलं डू व्हाईल आणि व्हाईल मध्ये. तर याच्यामध्ये जसं तुमचा सिंटॅक्स दिलेला आहे दोन्ही याचा, तसेच तुमचे दोन्ही याचे एक्झाम्पल्स आहेत. तर दोन्ही याच्या एक्झाम्पल मध्ये लास्ट टाइम जो फॉर लूप मध्ये आपण एक्झाम्पल घेतला होता सेम एक्झाम्पल मी याच्यामध्ये घेतलाय. आय पासून स्टार्ट केलेलं म्हणजे 1 पासून स्टार्ट केलेला आहे व्हॅल्यू आणि 100 पर्यंत ती रिच व्हायला पाहिजे आणि प्रिंट व्हायला पाहिजे JSPM. आणि त्याच्यानंतर 1 पासून स्टार्ट केलाय 100 पर्यंत जायचं आहे म्हणून इन्क्रीमेंट केलेला आहे. सेम इथे सुद्धा 1 पासून स्टार्ट केलाय आणि ऍट दी एंड 100 पर्यंत जायला पाहिजे, इन्क्रीज झाला पाहिजे म्हणून आय प्लस प्लस घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स काय, जर कंडिशन स्टार्टिंगला फॉल्स आहे तरी पण याच्यामध्ये एकदा JSPM प्रिंट होईल
कंपल्सरी आउटपुटमध्ये तुमच्या एकदा तरी JSPM येईल. आणि याच्यामध्ये काय होईल, कंडिशन जर फॉल्स राहील तर त्या कंडिशन फॉल्स असेल तर JSPM एकदा पण प्रिंट होणार नाही. कंडिशन ट्रू असेल तरच प्रिंट होईल, अदरवाईज प्रिंट होणार नाही. याच्यामध्ये कंडिशन फॉल्स असेल तरी कंपल्सरी एकदा JSPM चा आउटपुट येईल, नंतर 100 टाइम्स तो येणारच आहे. बट जर कंडिशन याच्यामध्ये ट्रू असेल तरच येईल, याच्यामध्ये फॉल्स असेल तरी एकदा प्रिंट होईल. तर हा मेन डिफरन्स आहे तुमचा डू व्हाईल आणि व्हाईल मध्ये. म्हणून याला म्हणलेला आहे एक्झिट कंट्रोल आणि याला म्हणलेला आहे एंट्री कंट्रोल लूप. ठीक आहे, दोन्ही समजले, फॉर लूप आणि व्हाईल. कोणाला काही डाऊट? स्विच स्टेटमेंट. तर हे झालं तुमचं फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप. याच्यानंतर आहे तुमचं स्विच स्टेटमेंट. तर स्विच स्टेटमेंट म्हणजेच काय की चॉईस, मी याला दुसरा नाव माझ्या लँग्वेज मध्ये देत असतो चॉईस. चॉईस का बरं? कारण आपल्याकडे समजा कुणी ड्रेस घ्यायला गेला, एखादा तुम्ही समजा कुठेतरी शॉप मध्ये गेलात शॉपिंग करायसाठी आणि तुम्हाला ड्रेस विकत घ्यायचा, तर त्याच्यात काय करतो की शॉपकीपर काय करेल, तुम्हाला मल्टिपल ड्रेस दाखवेल आणि त्याच्यातून तुम्हाला काय करायचं असतो, एक घ्यायचा असतो. तर तुम्ही त्याच्यामध्ये काय तुमचे कंडिशन्स आहेत त्या लावणार आणि कंडिशन नुसार तुम्ही काय करणार, एखादा कुठलाही सिलेक्ट करणार. दॅट इज कॉल्ड एज चॉईस. म्हणजे आपण काय करतो नॉर्मली एखादं सिलेक्ट करणे म्हणजे चॉईस करत असतो. तर स्विच केस मध्ये पण काय करायचं असते, आपल्याला चॉईस करायची असते. त्याच्यात मल्टिपल ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्यांना म्हणतात केसेस. मल्टिपल ऑप्शन्स दिलेले असतात त्यांना म्हणतात केसेस. आणि त्या केस मधलंच तुम्हाला कुठलीही एखादी व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यात सिलेक्ट करता येत असते. आणि कुठली जर केस मॅच नसेल होत तर ऍट दी लास्ट तुम्हाला डिफॉल्ट केस असते, ती डिफॉल्ट केस तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. आता सिंटॅक्स काय याचा, सगळ्यात पहिले तुमचं स्विच, इथे देतो मी चॉईस, म्हणजेच इथे जी व्हॅल्यू तुम्ही इन्सर्ट करणार ती व्हॅल्यू केस व्हॅल्यू सोबत कम्पेअर होईल. देन केस, इथे ठीक आहे मी केस 1च घेतो. देन स्टेटमेंट आणि ब्रेक. अगेन केस 2, स्टेटमेंट, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, ब्रेक. असेच तुमचे केस n, स्टेटमेंट n, then break, and at the last is default statement and close. तर हा आहे तुमचा सिंटॅक्स. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता स्विच केस दिलेला आहे चॉईस. चॉईस मध्ये तुम्ही इंटिजर, नंबर, बाईट, बाईट म्हणण्यापेक्षा बाईट, बीट नाही बाईट. तर इथे व्हॅल्यू जी आहे शॉर्ट व्हॅल्यू, कॅरेक्टर व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यूज तुम्ही इथे पास करू शकता. डिपेंड ऑन दी चॉईस तुमचा केसचा जो नंबर आहे तो तुमचा नंबर असायला पाहिजे. डिपेंड ऑन चॉईस. जर इथे तुम्ही कॅरेक्टर घेतला असेल तर इथे कॅरेक्टर व्हॅल्यूज पाहिजे. जर तुम्ही इथे इंटिजर व्हॅल्यू घेतली असेल किंवा शॉर्ट व्हॅल्यू घेतली असेल तर तुम्हाला इथे इंटिजर व्हॅल्यू, शॉर्ट व्हॅल्यूज असायला पाहिजे. तर त्याच्यानुसारच तुमच्या केस कम्पेअर होतील. आता समजा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, स्विच आणि चॉईस. तर चॉईस मधले जे इनपुट्स आहेत ते इनपुट काय होईल की इथे जी व्हॅल्यू येईल, तुम्ही जे इनपुट व्हॅल्यू देणार आहे ती व्हॅल्यू केस व्हॅल्यू सोबत कम्पेअर होईल. जेवढ्या काही केस व्हॅल्यूज, आता याच्यात n नंबर ऑफ, म्हणजे तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या केस व्हॅल्यूज तुम्ही घेऊ शकता. n नंबर ऑफ केस व्हॅल्यूज तुम्ही इथे पुट करू शकता. डिपेंड ऑन युअर चॉईस टाईप. म्हणजे हा इंटिजर टाईपचा असेल तर इथे इंटिजर टाईपच्या केस व्हॅल्यूज घेऊ शकता. इथे कॅरेक्टर टाईपचा असेल तर कॅरेक्टर टाईपच्या व्हॅल्यूज घेऊ शकता. मल्टिपल व्हॅल्यूज, याच्यासाठी काही लिमिट नाही आहे, तुम्ही किती पण केस व्हॅल्यूज घेऊ शकता. देन त्याच्या केसच्या आतमध्ये तुम्हाला स्टेटमेंट्स घेता येतील, जे काही तुम्हाला त्याच्यात प्रिंट करायचं आहे किंवा त्याच्यात कॅल्क्युलेट करायचं आहे. तर डिपेंड ऑन दी तुमच्या स्टेटमेंट्स, डिपेंड ऑन कंडिशन्स, डिपेंड ऑन युअर रिक्वायरमेंट तुम्ही इथे स्टेटमेंट्स घेऊ शकता. त्याच्यानंतर ब्रेक.
सेम केस 2 स्टेटमेंट्स ब्रेक, सेम केस 3 स्टेटमेंट्स ब्रेक, सेम असे तुम्हाला जेवढे पाहिजेत केस एन स्टेटमेंट एन अँड ब्रेक. आणि ॲट दी लास्ट जर तुमचे जो चॉईस आहे तो कुठल्याही केसला मॅच होत नसेल, म्हणजे समजा मी इथे चॉईस टाकतो 10 आणि माझ्या केस व्हॅल्यूज आहेत 9 पर्यंत, तर काय होईल की या कुठल्याही केसला मॅच होणार नाही. आणि मग मॅच नाही झाला म्हणून मला काय करायचं आहे, एखादं आउटपुट द्यायचं आहे कंपल्सरी, तर मी त्याला काय करेल डिफॉल्ट स्टेटमेंट मध्ये ठेवेल. मग डिफॉल्ट मध्ये तुम्ही एखादं स्टेटमेंट टाकू शकता ज्याच्यात इनव्हॅलिड चॉईस असा मेसेज प्रिंट होईल, किंवा एंटर प्रॉपर चॉईस नंबर फ्रॉम 1 to 9 असं तुम्ही एक मेसेज तुम्ही डिस्प्ले करू शकता. तर याच्यामध्ये जे कीवर्ड्स आहेत तुमचे केस, तर केसच्या समोर जी व्हॅल्यू देणार तुम्ही ती व्हॅल्यू कंपॅरिझन व्हॅल्यू असणार आहे. देन ब्रेक, ब्रेक जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या स्विच केसमध्ये. जर तुम्ही ब्रेक स्टेटमेंट लिहिलं नाही तर तुमचा जो केस आहे ही कंटिन्यू एक्झिक्यूट होईल. म्हणजे समजा मी इथे चॉईस देतोय 1 आणि चॉईस 1 आल्यानंतर केस 1 एक्झिक्यूट होईल, कारण चॉईस आणि केस 1 ची व्हॅल्यू जी आहे मॅच होत आहे. तर केस 1 एक्झिक्यूट होईल, त्याच्यामधले स्टेटमेंट जे असतील ते एक्झिक्यूट होतील. ते झाल्यानंतर समजा मी हा ब्रेक स्टेटमेंट इथे लिहिलाच नाही, तर काय होईल की हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर केस 2 एक्झिक्यूट होईल, केस 2 मधले स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील. जेव्हापर्यंत त्याला ब्रेक मिळणार नाही तेव्हापर्यंत तो हा जो तुमचा स्विच केस आहे तो ब्रेक होणार नाही, म्हणजे त्याचा जो फ्लो आहे तो ब्रेक होणार नाही. म्हणून कंपल्सरी प्रत्येक केसच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ब्रेक लिहायचं कंपल्सरी. जेवढे तुमचे केस व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या केस व्हॅल्यूच्या ऍट दी एंड ब्रेक, केस 1 असेल, केस 2 असेल, केस एन असेल, किती केस असतील तेवढे तुम्हाला ब्रेक स्टेटमेंट्स लिहावे लागतील. आणि त्याच्यानंतरच तुमचा जो स्विच केस आहे तो ब्रेक होईल, म्हणजे त्याचा जो फ्लो आहे तो ब्रेक होऊन नेक्स्ट स्टेटमेंट वरती जाईल. तर याच्यामध्ये स्विच केस मध्ये रिपिटेशन्स नाही आहेत, याच्यामध्ये काय आहे फक्त चॉईस आहे. तुम्ही 100 चॉईस असतील त्याच्यातली एक चॉईस तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही त्याला चॉईस करू शकता. तर याच्यात रिपिटेशन्स होणार नाही, म्हणजे लूप असं चालणार नाही. एकदा चॉईस सिलेक्ट केला त्या चॉईस मध्ये तुमच्या त्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट्स असतील ते स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील आणि त्याच्यानंतर तुमचा डायरेक्ट जो स्विच केस आहे तो एक्झिट होईल, म्हणजे त्याच्या नेक्स्ट स्टेटमेंट जो असेल तो रन होईल. याला जर तुम्हाला रिपिटेशन्स पाहिजे असतील तर तुम्ही याला फॉर लूप मध्ये टाकू शकता, व्हाईल मध्ये टाकू शकता, डू व्हाईल मध्ये टाकू शकता. तर जसं तुम्हाला लूपिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला लूप मध्ये तुम्ही इन्सर्ट करू शकता. पण याच्यामध्ये लूप नाही आहेत, याच्यामध्ये तुमचा चॉईस आहे फक्त. तर चॉईस मध्ये जी व्हॅल्यू असेल ती केस व्हॅल्यू एक्झिक्यूट होईल. यालाच एक एक्झाम्पल आपण घेऊ. जसं मी तुम्हाला एक प्रोग्राम दिला आहे गुगल क्लासरूम वरती, त्या प्रोग्राम मध्ये काय करायचं आहे आपल्याला की ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे ऑपरेशन्स जे आहेत कॅल्क्युलेटरचे ऑपरेशन्स ते बेसिक ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. आणि बेसिक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी मी चॉईसेस देतोय की आपल्याला समजा व्हॅल्यूज टाकलेत तर त्या व्हॅल्यूज नुसार काय करायचंय मला ऑपरेशन परफॉर्म करायचं. तर सगळ्यात पहिले दोन व्हेरिएबल्स पाहिजेत मला, a इज इक्वल टू 10 अँड b इज इक्वल टू 20. तर ह्या दोन व्हॅल्यूज घेतल्यात मी, a इज इक्वल टू 10 आणि b इज इक्वल टू 20. त्याच्यानंतर मी चॉईसेस ठरवणार आहे. 1 साठी ॲडिशन, 2 साठी सबट्रॅक्शन, 3 साठी समजा मल्टिप्लिकेशन, 4 डिव्हिजन अँड 5 इज मॉड्युलस. ठीक आहे, ह्या चॉईसेस आहेत, ह्या रफ चॉईसेस मी इथे डिझाईन केलेल्या आहेत. त्याच्यानुसार मी काय करणार आहे, माझा प्रोग्राम डिझाईन करणार आहे. तर एक्झाम्पल, सगळ्यात पहिले काय करायचं, स्विच केस. इथे हा मी एक चॉईस दिलेला आहे, ch व्हेरिएबल घेतो मी याला फक्त, म्हणजे मी इथे ch पास करेल. जस्ट फॉर एक्झाम्पल इंटिजर ch, जे ch आहे त्याच्या व्हॅल्यूज 1 2 3 4 5 असे मी ठरवून ठेवलेले आहेत, ज्याच्यानुसार तुम्ही व्हॅल्यू इनपुट करू शकता. म्हणजे ch ची व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू चॉईस मध्ये जाईल. देन केस किती आहेत माझ्याकडे, 5 केसेस आहेत. तर केस 1 याच्यामध्ये काय झालं पाहिजे की ऍड इज इक्वल टू a प्लस b ऑपरेशन परफॉर्म झालं पाहिजे. देन सी आउट ऍडिशन इज इक्वल टू ऍड. ओके, आणि ब्रेक. हे झालं केस 1 साठी. केस 1 काय आमची ऍडिशन. देन केस 2,
subtraction is equal to a minus b, C out. Subtraction is equal to sub. Then break. Again case 3. केस 3 मध्ये काय दिलेलं आहे, मल्टिप्लिकेशन ए इंटू बी, याचे जे स्टेटमेंट असतील ते ब्रेक. केस 4 डिव्हिजन इक्वल टू ए डिवायडेड बाय बी, ब्रेक. आता मी पूर्ण प्रिंट स्टेटमेंट नाही लिहित आहे. देन केस 5 mod is equal to a modulus b, ब्रेक. हे झाले नॉर्मल स्टेटमेंट. आता याच्या व्यतिरिक्त दुसरी केस असेल तर डिफॉल्ट. डिफॉल्ट मध्ये सी आउट इनव्हॅलिड चॉईस असा एक मेसेज मी प्रिंट करतो आणि स्विच केस क्लोज करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, जो प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलं होतं की एक कॅल्क्युलेटर बनवायचा आहे बाय युझिंग अरिथमॅटिक ऑपरेशन्स ऑपरेटर्स. तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये तुमचे आहेत ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस. तर हे सगळे ऑपरेटर्स यूज करून आपल्याला काय करायचं होतं, कॅल्क्युलेटर डिझाईन करायचं होतं. तर नॉर्मली जरी तुम्ही कॅल्क्युलेटर डिझाईन केलात ए प्लस ए बी इज सॉरी ए इज इक्वल टू 10 आणि बी इज इक्वल टू 20 आणि ऍड इज इक्वल टू ए प्लस बी, सब इज इक्वल टू ए मायनस बी, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू ए इंटू बी, असे ऑपरेशन परफॉर्म करून जरी ऍड, सब, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड मॉड्युलसची व्हॅल्यू प्रिंट केला तरी पण चालणार होतं. आणि त्याला दुसरा ऑप्शन असा होता की जर आपल्याला चॉईस सिलेक्ट करायची म्हणजे मला फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी वेगळी चॉईस, फक्त डिव्हिजन करायचं त्यासाठी वेगळी चॉईस, फक्त ऍडिशन करायचं त्यासाठी वेगळी चॉईस. तर असं चॉईस जर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, स्विच केस यूज करू शकतो. आता स्विच केस मध्ये मी काय केलेलं आहे, ch नावाचं एक चॉईसचं व्हेरिएबल डिझाईन केलेलं आहे. त्या चॉईसच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मला 1 to 5 ठेवायची आहे आणि दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहेत, a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20 आणि या दोघांचं कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत डिपेंड ऑन द अरिथमॅटिक ऑपरेटर. आता अरिथमॅटिक ऑपरेटरचा यूज करून कसं करतोय आपण, त्यासाठी प्रत्येकाच्या कंडिशन्स मी डिफरंट असाइन करून ठेवलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल ऍडिशन असेल तर ऍड इज इक्वल टू ए प्लस बी, ऍडची व्हॅल्यू प्रिंट होईल. बी इज इक्वल सब असेल तर ए मायनस बी, मल्टिप्लिकेशन असेल ए इंटू बी, डिव्हिजन असेल ए डिवायडेड बाय बी. तर अशा प्रकारे मी सगळ्या व्हॅल्यूज काय करून ठेवलेल्या आहेत, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स लिहून ठेवलेले आहेत डिपेंड ऑन दी चॉईस. म्हणजे युजर जी चॉईस देईल तर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. प्रत्येकाला मी कंपल्सरी काय केलेलं आहे, ब्रेक स्टेटमेंट करून ठेवलेलं आहे जेणेकरून तुमचा एकच केस एक्झिक्यूट झाला पाहिजे, दुसरा केस एक्झिक्यूट व्हायला नको. तर जसं आता याला लूप एंटर करताना एंटर युअर चॉईस म्हणल्यानंतर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, कुठलीही चॉईस तुम्ही एंटर करू शकता. फॉर एक्झाम्पल मी जर एंटर केलं समजा 2, ठीक आहे, माझं चॉईस आहे 2, मला सबट्रॅक्शन परफॉर्म करायचं आहे ए आणि बी मध्ये. तर मी काय करेल, ch इज इक्वल टू 2 व्हॅल्यू. आता ch इज इक्वल टू 2 व्हॅल्यू आली म्हणजेच काय, ch ची व्हॅल्यू आहे 2. तर इथे काय करेल, सगळ्यात पहिले केस 1 ला कम्पेअर करेल. 2 इज इक्वल टू 1 आहे का, नाही. मग याच्यात काय होईल, हा स्किप करेल. स्किप केल्यानंतर नेक्स्ट केस कुठे आहे तुमची, केस 2. 2 इज इक्वल टू 2 आहे, येस. मग इथे काय झालं, मॅच. मॅच झाल्याबरोबर काय करेल, सबट्रॅक्शन इज इक्वल टू ए मायनस बी. ए मायनस बी म्हणजे सबट्रॅक्शनची व्हॅल्यू झाली -10. सी आउट सबट्रॅक्शन इज इक्वल टू सबट्रॅक्शन म्हणजे याचे आउटपुट मध्ये काय येईल तुमचा, सब इज इक्वल टू -10. हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याला मिळेल ब्रेक. ब्रेक मिळाल्याबरोबर तो काय करेल, इथून डिरेक्टली एक्झिट करेल आणि इकडे जे नेक्स्ट स्टेटमेंट्स असतील ते एक्झिक्यूट करेल जर असतील तर. आणि जर ब्रेक लिहिला नाही, कन्सिडर करा मी इथून ब्रेक काढून घेतला, तर सेम ऑपरेशन परफॉर्म होईल. सब इज इक्वल टू ए मायनस बी, सब प्रिंट होईल. त्याच्यानंतर ब्रेक नाही आहे म्हणजेच काय होईल, केस 3 एक्झिक्यूट होईल. मीन्स मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू ए इंटू बी, 10 इंटू 20 आणि त्याला प्रिंट करेल. इथे जर सी आउट असेल समजा, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 200 आणि नंतर ब्रेक म्हणजे
मला सबस्ट्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचा होता आणि ब्रेक न लिहिल्यामुळे काय झालं, सबस्ट्रॅक्शन प्लस मल्टिप्लिकेशन दोन्ही कॅल्क्युलेट झाले. तर असं होऊ नये त्या रिझनमुळे आपण काय करत असतो, ब्रेक स्टेटमेंट्स घेत असतो, जेणेकरून तुमचा जो केस आहे तो ब्रेक झाला पाहिजे. तर हा आहे तुमचा ब्रेक कीवर्ड. ठीक आहे. तर हा स्विच केस ज्याच्यामध्ये आपण ब्रेक स्टेटमेंट्स वगैरे यूज करू शकतो आणि याचा यूज करून आपण चॉईसेसचे जे काही एक्झाम्पल्स असतील ते सॉल्व्ह करू शकतो. ओके. तर सेशनचा टाइम आपला संपतोय, 3च मिनिट बाकी आहेत. मी चॅट बॉक्स